कशा आहात सगळेजण। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळ सकाळचे अजून 10-10:30 झालेले आहेत आणि आज मला मील प्लॅनिंग करायची आहे। आठवडाभराच्या भाज्या मी शनिवारीच घेऊन येते, त्यामुळे मग मी रविवारी म्हणा किंवा सोमवारी म्हणा आठवडाभराच्या भाज्या साठवून त्यांना स्वच्छ धुवून साठवून कापून ठेवत असते। तर म्हटलं चला, आणि आठवडाभराची तयारी जर आपण आधीच करून ठेवली तर मग आपला खूप सारा वेळ वाचतो। त्यामुळे म्हटलं आज मला मील प्लॅनिंग करायची आहे तर तुमच्यासोबतही शेअर करते। तसं तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये करेन, कारण की एकच पार्टमध्ये जर केला तर खूप जास्त मोठा होतो मग व्हिडिओ। त्यासाठी कारण की मला ग्रेव्ही वगैरे मसाले वगैरे सुद्धा बनवायचे आहे आठवडाभरासाठी, तर मग ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन। बघूया आता जर जास्त मोठा व्हिडिओ नाही झाला तर एकाच व्हिडिओमध्ये शेअर करेन, नाहीतर मग 2 पार्टमध्ये शेअर करेन। आठवडाभराची प्लॅनिंग जर आपण आधीच करून ठेवली तर खूप सारा आपला वेळ वाचतो आणि मग स्वयंपाकाचं काम अगदी अर्ध्या तासात होऊन जाते आणि कधी काही वेगळं खायची इच्छा असली तर तेही आपण बनवू शकतो मील प्लॅनिंग जर करून ठेवली तर चला जास्त बडबड करत नाही, नाहीतर मग व्हिडिओ असाच लांब होऊन जातो। तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आधी तर मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेते। तशा धुवून नाही ठेवल्या आहे मी, फक्त कोथिंबीर धुवून ठेवली आहे, कारण की कोथिंबीर वाढायला उशीर लागतो आणि कोथिंबीर जर आपण स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून ठेवली ना डब्यामध्ये कापून म्हणा किंवा अशीच म्हणा तर अगदी आठवडा काय 15 दिवससुद्धा खराब होत नाही। तर मी तर नेहमी असंच करत असते। तर तुम्हाला दाखवते, इकडे टिपोळीवरती मी कोथिंबीर सकाळीच धुवून ठेवली होती आणि आता तर सुकलीसुद्धा आहे। बाकीच्या सगळ्या भाज्या मला धुवायच्या आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। खूप जास्त हेल्पफुल व्हिडिओ राहणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी। जर ऑफिस वर्क करत असले तर त्यांना तर हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी पडणार आहे। तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरू करूया। आणि इकडे बघा सगळी कोथिंबीर मी धुवून ठेवलेली आहे, अगदी कोरडीसुद्धा होऊन गेली। खट्टीत मी 40 रुपयाची 50 रुपयाची घेऊन आली होती, मग सगळी धुवून ठेवली। आता अगदी कोरडी झाली। आता अर्धी तर कापून ठेवीन डब्यामध्ये भरून आणि अर्धी मग मी तशीच डब्यात ठेवून देईन। मग वेळेवर कापलेली असली की मग वेळेवर पटकन घेता येते। तर चला, खरं सांगायचं तर मील प्लॅनिंग हे आपल्या सगळ्याच बायकांसाठी खूप जास्त आवश्यक आहे। जास्त नाही तर थोडी तरी मील प्लॅनिंग केलीच पाहिजे, कारण की मील प्लॅनिंग केली तर आपला खूप सारा वेळ वाचतो। असं नाही आपल्याला एकच टाईमचं जेवण किचनमध्ये बनवावं लागते, 2 वेळा कधी कधी 3 वेळाही बनवावं लागते। आणि मील प्लॅनिंग जर आपण करून ठेवली तर आपलं अगदी किचनमधलं काम अर्धं होऊन जाते। जे जेवण बनवायला 1 तास लागतो तर तेच जेवण आपलं अर्ध्या तासात किंवा 20 मिनिटातही बनून जाते। त्यासाठी जास्त नाही तर थोडी तरी मील प्लॅनिंग आपण करूनच ठेवली पाहिजे। तर मी सुद्धा मील प्लॅनिंग करायला आत्ताच सुरुवात केलेली आहे। आधी तर मी नव्हती करत, पण जेव्हापासून मी मील प्लॅनिंग करायला लागली ना तेव्हापासून माझा खूप सारा वेळ वाचायला लागलेला आहे। त्यामुळे म्हटलं मला एवढा फायदा होतो आहे तर तुमच्यासोबतही शेअर करूया, म्हणजे माझा फायदा होतो आहे तर तुमचासुद्धा फायदा व्हायलाच पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही आठवडाभराच्या भाज्या आपण कशा साठवून ठेवू शकतो किंवा मग आपण कोणकोणते नाश्त्याचे पदार्थ आधी तयार करून ठेवू शकतो ज्याने आपला थोडा तरी वेळ वाचेल। आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोणकोणती ग्रेव्ही आपण बनवून ठेवू शकतो किंवा कशा प्रकारे त्याला स्टोअर करू शकतो तो असणार आहे याचा नेक्स्ट पार्ट। तर त्यालासुद्धा बघायला विसरू नका। तशा तर मी आठवडाभराच्या भाज्या नेहमीच एकखट्ट्याच घेऊन येते, कारण की एक भाजी घ्यायला जायचा वेळही नसतो आणि सकाळी टिफिनलासुद्धा भाजी लागत असते। त्यामुळे आठवडाभराच्या भाज्या मी एकदाच घेऊन येते। ज्याही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी टिफिनसाठी ज्याही भाज्या लागतात ना त्या सगळ्या घेऊन येते आणि त्याला धुवून मग थोड्या अशा कोरड्या करायला ठेवून देते। आता 10-15 मिनिटातच ह्या भाज्या वाढल्या जातात, तेवढा काही उशीर लागत नाही। आता इकडं भाज्या सुकवायला ठेवल्या आहे आणि कपडे मशीनमध्ये लावले होते तर कपडेसुद्धा धुवून झाले आहे। तर आता थोड्या वेळ भाज्या सुकतात तोपर्यंत म्हटलं कपडे वाळू घालून देते आणि नंतर मग सगळ्या भाज्या कापून ठेवून देते डब्यामध्ये। तर चला आधी कपडे वाळू घालून देते। हे सगळं काम करायला आपल्याला 1 ते 2 काय 3 तासही लागू शकतात, पण आठवडाभरामध्ये मात्र आपल्याला मग निवांत राहते। तर बघा
भाज्या धुवून ठेवल्या तेवढ्यात मी मशीनला कपडेसुद्धा लावले होते आणि कपडे धुतले गेले. म्हटलं आता चला भाज्या वाढतायत तोपर्यंत कपडे सुकवून देऊया, म्हणजे हे सुद्धा एक काम आपलं कमी होऊन जाईल. बघा, घर म्हटलं म्हणजे घरामध्ये खूप सारे कामं असतात. असं नाही की फक्त स्वयंपाकाचंच, बारीक बारीक खूप सारे कामं असतात आणि ते करण्यामध्ये आपला एवढा जास्त वेळ जातो की आपल्याला दिसतसुद्धा नाही की कुठे वेळ संपला. तर सकाळची संध्याकाळ केव्हा होते आणि संध्याकाळची सकाळ केव्हा होते हे आपल्यालाही माहिती पडत नाही. आपला सगळा वेळ कामामध्येच जातो आणि आपल्याला स्वतःला कधीच वेळ मिळत नाही. त्यामुळे मग आपण टाळतच राहतो स्वतःची काळजी घेणं. आणि अशी थोडी जरी आपण मील प्लॅनिंग करून ठेवली तर आपल्याला स्वतःलाही वेळ देता येतो आणि स्वतःची सुद्धा तितकीच मग काळजी घेता येते. स्वतःची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे. सगळ्यांची काळजी तर आपण घेतोच घरामध्ये, पण आपली काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. घरातली स्त्री जर संपूर्ण स्वस्थ नसेल तर घरातल्या लोकांची काळजी ती कशी काय घेऊ शकते हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे मलासुद्धा खूप जास्त उशिरा कळालं आहे. त्यामुळे मी तर आता स्वतःची काळजी घ्यायला शिकली आहे आणि त्यामुळेच मी सुद्धा मील प्लॅनिंग करायला शिकली आहे. म्हणूनच मी तुमच्यासोबतही आज हा व्हिडिओ शेअर करत आहे. म्हटलं मला फायदा झालेला आहे तर तुम्हालाही व्हायलाच पाहिजे. आणि यावेळेस मला बघा खूप छान कोथिंबीर मिळाली होती, देशी कोथिंबीर. तर मी 2-3 जुड्या एक्स्ट्राच घेऊन आली होती 30 ते 40 रुपयाच्या. तर मग स्वच्छ करून सगळी धुवून टाकली होती आणि त्याला मी आधीच वाळत ठेवली होती, कारण की कोथिंबीर जोपर्यंत पूर्णपणे वाळून जात नाही ना तोपर्यंत त्याला डब्यात भरायची नाही. जर कोथिंबीर ओली असली आणि आपण त्याला डब्यात भरली की मग ती लवकर खराब होऊन जाते. त्यामुळे अगदी त्याला कोरडी करून घ्यायची, हवं तर त्याला पुसून घ्यायची आणि थोडीशी कोरडी करून नंतर त्याला डब्यात भरून घ्यायची. तर बघा थोडीशी मी कापूनसुद्धा ठेवली, आठवडाभर वापरता येईल. आठवडाभर म्हणजे 3-4 दिवस वापरता येईल तेवढी, आणि बाकीची मग डब्यामध्ये भरून घेतली. आणि या सगळ्या भाज्यासुद्धा मी या डब्यामध्ये भरून घेतल्या. आणि खरं सांगते बघा, तुमच्याकडे असे डबे नसतील ना तर तुम्ही मिशोवरून मागवून घ्या, खूप स्वस्त आहेत. आणि यामध्ये भाज्या आठवडाभर काय 10-15 दिवसही तशाच्या तशा ताज्या राहतात. मला तरी खूप जास्त हेल्पफुल झालेले आहेत. मी तर 1 वर्षापासून वापरते आहे. आणि बघा शिमला मिरची ना मी अशी लांब लांब कापून ह्या डब्यामध्ये भरून ठेवते, कारण की आठवडाभरामध्ये मला शिमला मिरची खूप जास्त वापरली जाते. कधी कधी पास्ता बनवला जातो, मुलांना आवडतो म्हणून, तर त्यामध्येही लागते. कधी कधी मग मी पुलाव बनवते त्यामध्ये लागते. आणि केव्हा केव्हा मग शिमला मिरचीची दाण्याचा कूट टाकून भाजीसुद्धा बनवते. त्यासाठी मी शिमला मिरची कापून डब्यात भरून ठेवते, तर आठवडाभर चांगली ताजी राहते. आणि बघा जे मी सँडविच बनवते ना त्यामध्ये मी अशा प्रकारे बारीक करून भाज्या टाकत असते. तुमच्यासोबत बऱ्याच वेळा मी सँडविच शेअर केलेलं आहे. तर त्यासाठी कोबीज, काकडी, टमाटर आणि शिमला मिरची हे सगळं मी चॉपरमध्ये जाडं मोठं बारीक करून घेते आणि हे सुद्धा मी एका डब्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे जेव्हा कधी सँडविच बनवायचं असलं की बस तो डबा उघडला की फक्त मग मसाले टाकायचे असतात आणि मग लगेच आपलं 10 मिनिटात सँडविच बनवून तयार होते. आणि त्यानंतर दुधी भोपळासुद्धा आणला होता. आता याचेसुद्धा मला मुठ्या बनवून ठेवायचे आहे. तर म्हटलं आता चॉपर काढला आहे तर हे सुद्धा किसून घेते. असं एका पाठोपाठ एक जर काम आपण करून ठेवलं तर मील प्लॅनिंगसुद्धा आपली सोपी होते आणि आठवडाभराची तयारीसुद्धा आपली होऊन जाते. आणि हे चॉपरसुद्धा मला खूप जास्त उपयोगामध्ये पडत आहे. मी आत्ताच घेतलं आहे, 6 महिने झाले, पण खूपच जास्त उपयोगात पडत आहे. आता चॉपर तर मी ठेवून दिलं होतं, पण मला नंतर आठवण आली की अरे आपण तर याच्यात कणिकसुद्धा मळू शकतो. त्यामुळे मग आता मुठ्यासाठी लागणारी कणिकसुद्धा मी सगळे मसाले यामध्येच टाकून दिले. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन हे तिन्ही पीठ मिक्स करून मी मुठ्या बनवते. त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालायची, तीळ घालायचे, ओवा घालायचा, हळद घालायचं आणि थोडीशी मेथीची भाजीसुद्धा मी कापून स्वच्छ धुवून घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, तेलाचं थोडंसं मोयन घालायचं, हळद घालायची आणि पाणी टाकून याची मस्त कडक अशी कणिक मळून घ्यायची. तर बघा कणिक मळण्याचं सुद्धा माझं एक काम सोपं झालेलं आहे. मस्त कणिक मळून घेतली बघा. आणि जशी आपण हाताने सुद्धा भिजवत नाही ना एवढी नरम आणि मस्त कणिक भिजवली जाते ह्या चॉपरमध्ये. तर चला आता सगळे मुठ्या बनवून घेते आणि एकीकडे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता आठवडाभरामध्ये होणारे 2 नाश्त्याचे प्रकार तर मला
अगदी सोप्या पद्धतीने करता येतील. आणि आता मुठ्या ठेवून दिले आहे. आता याला आमच्या इकडे गुजरातीमध्ये मुठियाच म्हणतात, त्यामुळे माझ्या तोंडामध्ये मुठियाच येते आहे. आणि बघा हा सँडविचचा मसालासुद्धा अगदी मस्त बारीक होऊन गेलेला आहे. याचं पाणी आपण थोडंसं काढून घ्यायचं, कारण की काकडीमध्ये टमाटरमध्ये पाणी असते ना, त्यामुळे याला पाणी सुटते, त्यामुळे याचं पाणी काढून घ्यायचं. आणि बघा अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी या डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. हे डबे मी 8च्या सेटमध्ये मागवले होते, पण एवढेही मला कमी पडतात बघा. आणि हा जो डबा आहे ना, तो सुद्धा मी मिशोवरूनच घेतलेला आहे. तर यामध्ये तर मी कधी कधी ना जो पुलावचा मसाला असतो ना, म्हणजे जेवढ्या भाज्या पुलावमध्ये आपण टाकतो ना, तेवढ्या सगळ्या भाज्या मी यामध्ये टाकून ठेवते कधी कधी. पण आत्ता माझ्याजवळ फ्लावर नव्हतं, त्यामुळे मग मी अद्रक लसूण मिरचीच टाकलेली आहे, म्हणजे ठेवलेली आहे. बाकी तर मी बिर्याणीचा मसाला यामध्ये ठेवत असते, म्हणजे बस हा एक डबा उघडला की सगळ्या बिर्याणीच्या भाज्या यामध्येच सापडून जातात. एक्स्ट्राचं आपल्याला वेगळं काही ठेवायची गरज पडत नाही. अशा प्रकारे हा सुद्धा डबा खूप जास्त उपयोगी पडतो. आणि बघा बाकीची कोथिंबीर याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि मेथीची भाजीसुद्धा आपण ह्या डब्यामध्ये ठेवली की 8 ते 15 दिवस तशीची तशीच राहते मेथीची भाजी. एवढंच की त्याचे देठ मात्र काढून ठेवायचे आहेत, धुवायचे वगैरे नाही मेथीची भाजी, फक्त देठ कापून ठेवायचे आहे. कारण की देठामध्ये खूप जास्त माती असते ना, त्यामुळे मग भाजी लवकर खराब होते. आणि बघा कोबीसुद्धा मी कापून ठेवत असते. आणि बघा वालाच्या शेंगा सोलून ठेवलेल्या आहे. शिमला मिरच्या मी अशा प्रकारे कापून ठेवलेल्या आहे. आणि काही ज्या छोट्या छोट्या शिमला मिरच्या होत्या ना, त्या मला अख्ख्या बनवायच्या आहेत, तर त्या मी तशाच धुवून ठेवलेल्या आहेत. भेंडीसुद्धा मी काही कापून नाही ठेवली, पण आता विचार करते आहे त्यालासुद्धा कापून ठेवायचं, पण ती थोडी चिकट असतात ना, म्हणून काही माझी इच्छा होत नाही कापायची, म्हणून मी तशीच ठेवली आहे. आणि माझ्या सगळ्या भाज्या आता स्टोर झालेल्या आहेत. आणि आत्ता माझं मात्र आठवडाभराचं काम तरी अगदी सोपं झालेलं आहे. कुठलीही भाजी बनवायची असली तर बस एक डबा उघडायचा आणि मग भाजी बनवून घ्यायची. धुवायचं टेन्शन नाही, की साफ करायचं की चिरायचं टेन्शन नाही. अशी कोथिंबीर जर या डब्यात भरून ठेवली तर 8 दिवस काय 15 दिवस तशीच राहतात, अजिबात खराब होत नाही. पण धुवून अगदी कोळी करून ठेवावी लागते. मेथीची भाजी मी धुवत नाही, अशीच ठेवली आहे, पण याला तरीसुद्धा 8 दिवस तशी राहते. फक्त याचे देठ काढून टाकायचे, म्हणजे जास्त माती लागलेली असते ना, तर ती लवकर खराब होते, म्हणून याचे देठ काढून टाकायचे. आणि लागलं तर याला साफ करून ठेवायची, म्हणजे 8 दिवस तशीच राहते मेथीची भाजीसुद्धा. यामध्ये तर मी बिर्याणीचे सगळं सामान रेडी करून ठेवते, म्हणजे बनवायला घेतले की अगदी लवकर बनून जाते. पण आता माझ्याकडे ना फ्लावर नाही आहे, गाजर नाही आहे, त्यामुळे मी असं कोबीज ठेवलेला आहे आणि लिंबू ठेवला आहे. बाकी तर बिर्याणीचं म्हणा, पुलावचं म्हणा, असा मसाला मी यामध्ये बनवून ठेवत असते, म्हणजे सोपं जाते. पण तर मी फ्रीझरमध्येच ठेवते, आता मग खराब होते ते. टमाटर आहे ना, त्यामध्ये लवकर खराब होते. ठेवून देते फ्रीजमध्ये. चला आता आठवडाभराचं माझं तरी काम सोपं झालेलं आहे. भाज्या चिरण्याचं म्हणा किंवा धुण्याचं म्हणा किंवा स्टोर करण्याचं म्हणा, 1 ते 2 तास किंवा 3 तासही लागतात कधी कधी असं सगळं करायला बसले तर. पण आठवडाभर मात्र निवांत राहते मग. आणि आता याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे मी ग्रेव्ही कशी साठवून ठेवते किंवा कोणती ग्रेव्ही बनवून ठेवते, कोणते मसाले बनवून ठेवते, जेणेकरून आठवडाभराचं भाज्या बनवण्याचं कामसुद्धा माझं सोपं होऊन जाते. तो सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे, त्यालासुद्धा बघायला अजिबात विसरू नका. मग सुद्धा उकडून असे स्टोर करून ठेवलेले आहे, म्हणजे जेव्हा भेळ खायची असेल ना तेव्हा खाता येते. थोडा वेळाला गरम पाण्यामध्ये ठेवली की मस्त तशी होऊन जाते. मूग आणि मटकी पण मी असेच मोड आणून ठेवलेले होते. अर्धी तर मी भाजी केली, आता अर्धी एवढी उरलेली आहे.
घरची उसळ म्हणा, मिसळ म्हणा किंवा भाजी म्हणा काहीसुद्धा करता येते. ऐनवेळी भाजीला काही नसलं तर ती सुद्धा मी अशी मोड आणून ठेवते, एका डब्यामध्ये भरून ठेवते. आता अर्धी संपली आहे, अर्धी आहे अजून शिल्लक. त्यांची सुद्धा कधी ना कधी भाजी किंवा उसळ होईल. आणि बघा मस्त असे मुठियासुद्धा बाफले गेलेले आहेत. आता याला कटसुद्धा मी करून ठेवते. आणि मग बघा आत्ता तर बनवायचे नाही आहे, कारण की आत्ता 12 वाजलेले आहेत. आत्ता काही नाश्त्याची वेळही राहिली नाही. पण काल सकाळी मी याला नाश्त्यासाठी बनवणार आहे. तर याला काय करायचं ना, फक्त तेलामध्ये मोहरीची आणि तिळाची फोडणी करायची आणि मग हे मुठ्या टाकायचे आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. तसं तर उद्याला मी नाश्त्याला करेल तर शेअर करेलच याची रेसिपी तुमच्यासोबत. आता बघा हे सुद्धा असे डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे उद्याच्या नाश्त्याचं सुद्धा माझं एक टेन्शन तर मिटलं आहे. तर अशा प्रकारे थोडी जरी आपण तयारी करून ठेवली ना की खूप सारा वेळ आपला वाचतो. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण एवढं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं ना, त्यामुळे मग व्हिडिओ थोडासा मोठा झाला. तरी कुठे कुठे मी स्पीड फास्ट केलेली आहे. आणि बघा अशी मील प्लॅनिंग करून ठेवली की फ्रीजसुद्धा आपलं मस्त सुटसुटीत दिसते. आणि याचा पुढचा व्हिडिओसुद्धा असाच हेल्पफुल असणार आहे, तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. खूप छान व्हिडिओ बनलेला आहे, याच्यानंतर मी पोस्ट करणार आहे. चला मस्त माझं तर प्लॅनिंग झालेलं आहे. मस्त अशा सगळ्या भाज्या स्टोअर करून झालेल्या आहे. काही भाज्या मी कापून सुद्धा ठेवते आणि काही भाज्या तशाही ठेवते. पण आता विचार करते सगळ्याच भाज्या जर आपण कापून ठेवल्या फ्रीजरमध्ये तर किती फ्रेश राहतील. विचार करते, बघूया आता. त्यासाठी मला झिपलॉक बॅग मागवायचे आहे. त्यामध्ये ठेवलं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे, झिपलॉक बॅगमध्ये जर फ्रीजरमध्ये कापून ठेवल्या ना तर तशाच राहतात. बघूया आता नेक्स्ट टाईम कधी ट्राय करेल. अजून सगळ्या तर भाज्या मी नाही कापून ठेवत, पण ज्या कापण्यासारख्या असतात, ज्या सोलून ठेवण्यासारख्या असतात ना त्याच करून ठेवते. आणि आता चला नाश्त्याची सुद्धा कालची तयारी होऊन गेलेली आहे. काही ग्रेव्हीसुद्धा मला बनवून ठेवायची आहे 8 दिवसाची, म्हणजे बनवून ठेवत असते मी नेहमी. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तर काही शेअर करता येणार नाही, कारण की व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होतो म्हणून. आणि आता उशीरसुद्धा खूप झालेला आहे, म्हणून म्हटलं चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जी काही ग्रेव्ही मी वापरते ती सगळी ग्रेव्ही कशी स्टोअर करून ठेवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत तर काही पॉसिबल होणार नाही, व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो ना त्यामुळे. चला तर मग आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. आणि तुम्हाला माझी ही मील प्लॅनिंग कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आठवड्याभरची माझी तरी निवांत झालेली आहे आता. मध्ये मध्ये ज्या 1-2 भाज्या आणल्या जातील त्या मग साफ करून तेव्हाच्या तेव्हा मी ठेवून देते, मग जास्त काही उशीर लागत नाही. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.